रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता 6वी आणि 7वी प्रोसेस व्याख्या पुन्हा पहा एकदा. लेसन नंबर 4 थर्मोडायनामिक्स. इरिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल हे दोन प्रोसेस झाल्या की मग आपण थर्मोडायनामिक्स कडे जाणार आहोत. हे सगळे कन्सेप्ट इन थर्मोडायनामिक्स आहे, बरोबर आहे. मग एखादी प्रोसेस घडून येण्यासाठी कारणीभूत कोणता फोर्स असतो? त्या सिस्टीमचा ड्रायव्हिंग फोर्स असतो, चालेल. आणि त्याला विरोध करणारा सराउंडिंगचा जो फोर्स असतो त्याला काय म्हणायचं आहे? अपोजिंग फोर्स. आता त्या व्याख्या सांगण्याच्या अगोदर पहा, मी एक प्रोसेस सांगतो तुम्हाला की काय केलं आपल्याला. एक्सपान्शन ऑफ द गॅस फ्रॉम व्हॉल्यूम V1 टू V2 हे मला दोन पद्धतीनं करता येईल. पहा, हीच प्रोसेस आता रिव्हर्सिबल कोणती होईल आणि इरिव्हर्सिबल कोणती होईल, चालेल. हीच समजावून घ्यायची आहे तुम्हाला, चालेल. हा व्हॉल्यूम इनिशियल किती होता? V1, टेम्परेचर T1, कंपोजिशन C1 म्हटलेलंच आहे आपण. आता मी काय केलं की ही सिस्टीम जी आहे, एक्सपान्शन ऑफ द गॅस, सडनली हे V1 पासून V2 पर्यंत गॅस एक्सपांड केला. वरचं प्रेशर कमी केल्याबरोबर सडनली काय झालं की ह्या गॅस एक्सपांड झाला. कुठून कुठपर्यंत? V1 पासून V2 पर्यंत. ही एक पद्धत झाली, बरोबर आहे. आता दुसऱ्या पद्धतीनं हाच गॅस कसा एक्सपांड होऊ शकतो पहा. मी काय केलं, सुरुवातीला व्हॉल्यूम V1 होता, वरचं प्रेशर मी किंचित कमी केलं, स्वतःहून किंचित कमी केलं. मग काय होईल? गॅस थोडासा एक्सपांड होईल. पुन्हा काय झाला? इक्विलिब्रियम तयार झाला. थांबली प्रोसेस. मी वरचं प्रेशर पुन्हा कमी केलं, हे पहा, पुन्हा कमी केलं वरचं प्रेशर. हळूहळू मी ऍडजस्ट करून राहिलो स्वतः. मग वरचं प्रेशर कमी केलं, गॅस पुन्हा थोडा एक्सपांड झाला. पुन्हा थांबली प्रोसेस, कारण दोन्ही ठिकाणी इक्विलिब्रियम आला, प्रेशर सारखं सारखं झालं. मग हळूहळू मी काय केलं, तिसरी स्टेप, चौथी स्टेप, पाचवी स्टेप, 6वी स्टेप, अशा 10 म्हणजे भरपूर स्टेप्स घेतल्या आणि V1 पासून V2 पर्यंत आलो. बघा, गॅस एक्सपांड झाला. एका केस मध्ये काय झालं की सडनली V1 पासून V2 पर्यंत गेला, मधात काही थांबलाच नाही कुठे. सडनली V1 पासून V2 पर्यंत वरचं प्रेशर एकदम कमी करून टाकलं. आणि हळूहळू 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 अशा स्टेप बाय स्टेप गेलो मी. हजारो स्टेप्स घेतल्या आणि V1 पासून V2 पर्यंत गेलो. प्रोसेस मध्ये तर फरक पडला. इनिशियल व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम तेवढाच आहे, पण मी काय केलं, कंडिशन बदललेल्या आहेत प्रोसेसवरच्या. आता काय झालं, जेव्हा मी सडनली गॅस एक्सपांड करतो, म्हणजे काय, वरचं प्रेशर एकदम कमी केल्याबरोबर V1 पासून V2 पर्यंत गॅस एकदम एक्सपांड झाला. अशा वेळेला ही जो फोर्स असेल सिस्टीमचा, हा काय असेल, खूप जास्त असेल, नाही का. माझी पहा आता, the process in which the value of driving force of the system is much greater than the opposing force of the surrounding, such a process is called as a irreversible process. अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये या ड्रायव्हिंग फोर्सची किंमत ही अपोजिंग फोर्स पेक्षा खूप जास्त असते. हे ड्रायव्हिंग फोर्स, वरचं प्रेशर एकदम कमी केल्यामुळे सडन गॅस एक्सपांड झाला, जोराने ढकलून दिलं, म्हणजे ड्रायव्हिंग फोर्सची किंमत काय झाली, खूप जास्त झाली, बरोबर आहे. आता तुम्हाला म्हटलं की आता पुन्हा वापस यायचं, तर थोडंसं अपोजिंग प्रेशर वाढवलं तर ते वापस नाही येणार सिस्टीम. इरिव्हर्सिबल. इथून इथे एकदम गेले, आता तसं जमणार नाही. पण दुसरी एक प्रोसेस आहे की वरचं जे प्रेशर आहे मी किंचित हळूहळू हळूहळू कमी 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 करत गेलो. हजारो स्टेप्स घेतल्या आणि प्रत्येक वेळेला तिथे इक्विलिब्रियम फॉर्म झाला. मला जर असं वाटलं आता मी इथून इथे आलो, बरोबर आहे. आल्यानंतर मला असं वाटलं वापस जायचं, मी अपोजिंग फोर्स थोडासा वाढवला, वापस आलो. द सिस्टीम कॅन बी रिव्हर्स to its initial state by slight increase in the opposing force of the surrounding. बघा, प्रोसेस काय आहे, एक्सपान्शन ऑफ द गॅसच आहे. पण दोन प्रकारे गॅसचं एक्सपान्शन होतं की नाही तेवढं तुम्ही समजावून घ्या. आपल्याला गॅस एक्सपांड करायचा आहे V1 पासून. हीच प्रोसेस शिकायची आहे थर्मोडायनामिक्स मध्ये. याचा संबंध कुठे येतो ते मी तुम्हाला सांगतो. रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये नेमका काय फरक आहे ते मी सांगतो. हा झाला इनिशियल व्हॉल्यूम V1, टेम्परेचर T1, कंपोजिशन C1. आणि आता पहा, इनिशियल व्हॉल्यूम V1 आणि आता हा गॅस मी करतो आहे V2 पर्यंत एक्सपांड. हा जो फोर्स आहे याला तुम्ही काय म्हटलं होतं,
ड्रायव्हिंग फोर्स ऑफ द सिस्टीम, आणि याच्यावर विरोध करणारा सराउंडिंगचा कोण असतो? अपोजिंग फोर्स ऑफ द सराउंडिंग. बरोबर आहे. आता पहा, समजा मी अशी कल्पना करायची आहे तुम्ही की हे जे प्रेशर आहे, आता हे जे प्रेशर आहे हे आता एवढं, याच्यावर मी 1 किलोचं माप ठेवलेलं आहे, म्हणजे 1000 ग्रॅमचे असे छोटे छोटे माप, किंवा एक माप ठेवलं 1 किलोचं, म्हणजे थोडक्यात प्रेशर वर्क वरून किती आहे? 1 किलो माप आहे, 1000 ग्रॅम. आता मी काय केलं की सडनली काय केलं त्यातलं 500 ग्रॅम एकदम काढून घेतलं, अर्धा किलोचे 2 आहेत असं समजा, 500 ग्रॅम काढून घेतलं डायरेक्टली. मग काय झालं अशा वेळेला? सुरुवातीला गॅसचं प्रेशर आणि वरचं प्रेशर सारखंच होतं, 1 किलोच्या बरोबरी. आता वरचं 500 ग्रॅम सडन कमी झालं. आता काय होईल? सडनली गॅस काय होईल? आता एक्सपांड होईल, आणि तो आला समजा इथपर्यंत. आता वरचं प्रेशर काय झालं? 500 ग्रॅम झालं, आणि गॅस एक्सपांड झाल्यामुळे हे पण कमी होत गेलं, कारण त्याला जागा जास्त झाली, प्रेशर कमी झालं, इक्विलिब्रियम फॉर्म झाला. इथे आल्यावर दोन्ही झाले 500. गॅस सडनली 500 वरून, म्हणजे V1 पासून V2 पर्यंत तुम्ही एक्सपांड केला. या प्रोसेसला मी आता इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. का बरं? समजा मला असं वाटलं तर पुन्हा पहिल्या ठिकाणी यायचं, मग हे 500च्या ऐवजी 2 ग्रॅम वरून टाकले जास्तीचं, 500च्या ऐवजी 502, 503, 504 केलं तर सिस्टीम इथे येईल का? इरिव्हर्सिबल प्रोसेस. मग काय झालं इथे? तर हे 1000 ग्रॅम, हे जास्त प्रेशर, वरचं 500च आहे, म्हणजे काय? द व्हॅल्यू ऑफ ड्रायव्हिंग फोर्स ऑफ द सिस्टीम इज मच ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स ऑफ द सराउंडिंग, अँड हेन्स द प्रोसेस कॅनॉट बी रिव्हर्स्ड बाय स्लाइट इन्क्रीज इन द अपोजिंग फोर्स ऑफ द सराउंडिंग. हे जास्त प्रेशर आहे, थोडंसं अपोजिंग प्रेशर जर तुम्ही वाढवलं तर सिस्टीम परत येणार नाही, कारण अपोजिंग फोर्स तुमचा कमी असतो. बरोबर आहे. आता मी वेगळ्या पद्धतीनं गॅस एक्सपांड करतो आहे. हे 1000 ग्रॅम आहे की नाही? आता वर पण मी काय केलं? 1000 ग्रॅम वर 500चे 2 माप होते, एक सडनली 500चं काढलं होतं. आता तसं नाही करत मी, वर पण छोटे माप टाकले एका ग्रॅमचे. आता मी काय केलं? हे दोन्ही प्रेशर सारखे आहेत, इनिशियल व्हॉल्यूम V1, मी काय करतो? 1 ग्रॅम काढतो यातलं. आता वरचं खालचे किती झालं? 1000 ग्रॅम, वर किती झाले? 999 ग्रॅम. फार फरक पडला का नाही? मग काय होईल अशा वेळेस? हा गॅस थोडासा एक्सपांड होईल, नाही का? थोडासा एक्सपांड होईल, झाला एक्सपांड. आता हे 999, हे 999 होईल, सारखं होईल, इक्विलिब्रियम वाला. मग आता काय झालं की हा एक्सपान्शन इन द व्हॉल्यूम छोटासा. आता मला असं वाटलं की नाही, आपल्याला वापस जायचं, मग टाका 1 ग्रॅम वरून. टाकल्याबरोबर गॅस पुन्हा पहिल्या ठिकाणी आला, म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम आला. मग याला काय म्हणायचं? रिव्हर्सिबल प्रोसेस. स्लाइट इन्क्रीज इन द अपोजिंग फोर्स, पुन्हा पहिल्या ठिकाणी सिस्टीम आली. तर म्हणजे काय झालं? आता इथे द व्हॅल्यू ऑफ ड्रायव्हिंग फोर्स ऑफ द सिस्टीम इज स्लाइटली ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स ऑफ द सराउंडिंग. हे 999 आणि 1000, फारसा फरक आहे का? नाही. हे काय झालं? किंचित जास्त झाले. म्हणजे मला V1 पासून V2 पर्यंत जाण्यासाठी 1 ग्रॅम जर काढत गेलो तर मला 500 स्टेप्स घ्यावं लागतील, आहे की नाही? आणि अगोदर एका स्टेप मध्ये डायरेक्ट 500 उचलून फेकून दिलं, सडन गॅस एक्सपांड झाला, ती झाली तुमची इरिव्हर्सिबल प्रोसेस. आणि 500 स्टेप्स घेतल्या, एक ग्रॅम काढत ती झाली तुमची रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेस मला खूप वेळ लागेल, एक्स्ट्रीमली स्लो प्रोसेस. आता मी जर 1 ग्रॅमचे माप घेतले, कोणी अर्धा ग्रॅमचे 2000 माप घेतील, अर्धाच ग्रॅम काढेल, म्हणजे त्याला इथून इथपर्यंत जायला 1000 स्टेप्स लागतील. कोणी त्याच्याही पेक्षा कमी करेल. आणि म्हणून आपण व्याख्या काय केलेली आहे पहा. आता मी व्याख्या सांगतो, आता समजेल तुम्हाला. रिव्हर्सिबल म्हणजे रिव्हर्स येऊ शकते, इरिव्हर्सिबल म्हणजे येणार नाही. मग आता ही व्याख्या पहा. रिव्हर्सिबल, इट इज द प्रोसेस इन विच द व्हॅल्यू ऑफ ड्रायव्हिंग फोर्स ऑफ द सिस्टीम इज स्लाइटली म्हणा, किंवा स्लाइटलीतला स्लाइटली, कमीत कमी, त्याला इन्फानायटिसिमली म्हटलेलं आहे. इट इज द process in which the value of driving force of the system is infinitesimally
greater than the opposing force of the surrounding, and the process can be reversed by slight increase in the opposing force of the surrounding. The process is called as a reversible process. आणि irreversible म्हणजे काय? It is the process in which the value of driving force of the system is much greater than the opposing force of the surrounding, and hence the process cannot be reversed by slight increase in the opposing force of the surrounding. याला म्हणायचं रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. पुन्हा एखादं उदाहरण सांगतो. आता ह्या इरिव्हर्सिबल प्रोसेस तर निसर्गात दिसतात, रिव्हर्सिबल प्रोसेस दिसत नाही, आपल्याला तयार करावं लागतात त्या. हे आयडियल आहे, हे म्हणजे थेरॉटिकल प्रोसेस आहे ती. आता मी सांगितलं इन्फानायटिसिमली ग्रेटर, हे प्रेशर थोडंसं जास्त असतं. थोडंसं म्हणजे किती? मी सांगितलं वरचं मी 1 ग्रॅम कमी करेल, कोणी अर्धा ग्रॅम कमी करेल, कोणी 0.1 ग्रॅम कमी करेल, बसेल खेळत V1 पासून V2 पर्यंत, नाही का? मग आता आपल्याला V1 पासून V2 पर्यंत सडन गेलो तर इरिव्हर्सिबल, आणि थ्रू नंबर ऑफ स्टेप्स गेलो तर रिव्हर्सिबल प्रोसेस. आणखी एक उदाहरण तुम्ही सांगू शकता आता, की समजा आपण काय केलं, एक लोखंडी असं मोठा बॉल घेतला, भरलेला गोळा घेतला आणि तो तापवला, भट्टीमध्ये तापवला, त्याचं टेम्परेचर 1000 डिग्री पर्यंत नेलं, आणि एक ड्रम भर पाणी घेतलं, त्याला सडन टाकून दिलं आणि बाहेर काढलं आणि टेम्परेचर मोजलं. 1000 वरून ड्रम भर पाण्यात टाकलं आणि आपण काय केलं ते आपण मोजलं पुन्हा टेम्परेचर, ते होऊ शकतं 400-500 भरेल, नाही का? कारण सडन कमी झालं ते. ही प्रोसेस कोणती झाली? मग इरिव्हर्सिबल. पण आता मी काय केलं, तो गोळा तसा थोडा वेळ हवेत ठेवला, आता टेम्परेचर तितक्या झपाट्याने कमी होईल का? नाही. मला असं वाटलं की पुन्हा 1000 डिग्री करायचं, पुन्हा थोडा वेळ भट्टीत नेलं तर लगेच त्याचं टेम्परेचर 1000 डिग्री होईल. मग ते काय होईल? रिव्हर्सिबल होईल. सडन पाण्यात डुबवलं, बाहेर काढला तर काय होईल? टेम्परेचर खूप डाऊन होईल, त्या भट्टीत पुन्हा बराच वेळ तुम्हाला तापवावं लागेल. म्हणजे थोडक्यात अशा ह्या प्रोसेस आहेत, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल. आता आणखी एक उत्कृष्ट प्रोसेस समजून घ्यायची असेल तुम्हाला तर रिव्हर्सिबल प्रोसेस अतिशय हळूहळू चालणारी प्रोसेस आहे. ही थेरॉटिकल प्रोसेस आहे म्हणा, कागदोपत्रीच ती आपण करू शकतो, आणण्याचा प्रयत्न करतो आपण. 100% रिव्हर्सिबल प्रोसेस तयार करता येणार नाही. ह्या प्रॅक्टिकल प्रोसेस आहे, ही फास्ट प्रोसेस आहे, बरोबर आहे. ही रिव्हर्स होणार नाही, ही रिव्हर्स होते, बरोबर आहे. इथे ड्रायव्हिंग फोर्सची किंमत थोडीशी जास्त असते, इथे खूप जास्त असते. तर रिव्हर्सिबल मध्ये द व्हॅल्यू ऑफ ड्रायव्हिंग फोर्स इज स्लाइटली ग्रेटर, इन्फानायटिसिमली ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स, आणि इथे मच ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स. तर हे थोडक्यात जे फरक आहे तेही आपण लिहून काढू आहे. पण त्याच्या अगोदर आणखी काय करूया आपण, बघा आता रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल म्हणजे काय नेमकं आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे कसा उंच मनोरा आहे पहा इथे, ह्या इकडे अशा असंख्य हजारो स्टेप्स आहेत खाली येण्यासाठी, चालेल. हे स्टेप्स आहेत, असंख्य स्टेप्स आहेत. आता इथे रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल हे सांगतोय मी तुम्हाला नेमकं. आता इथे उंच मनोरा आहे हा, आणि आता इथे हे एक असं सुंदर असं व्यक्तिमत्व उभं आहे. आहे सुंदर दिसलं. आता याला येण्यासाठी 2 रस्ते आहेत, एक आहे रिव्हर्सिबल, एक आहे इरिव्हर्सिबल. पहा आता याला असं वाटलं की चला आता आपल्याला याला खाली येण्यासाठी 2 रस्ते आहेत, एक इकडनं आणि एक इकडनं, बरोबर आहे. आता समजा याला वाटलं आपण इथे आलो, इथे आल्यानंतर तो थांबला, बरोबर आहे. हा थांबला इथे येऊन, वाव. त्याला असं वाटलं की नाही मला पुन्हा वापस जायचं, एक पाऊल वर टाकून तो जाऊ शकतो, नाही का? हे काय झालं मग? हा रस्ता कोणता झाला? रिव्हर्सिबल. काय म्हटलं आपण? द प्रोसेस इज एक्स्ट्रीमली स्लो प्रोसेस, बरोबर आहे. द प्रोसेस कॅन बी रिव्हर्स्ड बाय स्लाइट इन्क्रीज इन द अपोजिंग फोर्स. 2 पावलं वर केलं, वर जाऊ शकतो पहिल्या ठिकाणी, कॅन बी रिव्हर्स्ड बाय स्लाइट इन्क्रीज इन द अपोजिंग फोर्स, बरोबर आहे. आणि इथपर्यंत यायला खूप वेळ लागेल, हजारो स्टेप्स आहेत, बरोबर आहे. इट इज अ स्लो प्रोसेस, एक्स्ट्रीमली स्लो प्रोसेस, बरोबर आहे. जेवढ्या स्टेप्स जास्त तेवढी ती प्रोसेस स्लो होत जाईल, बरोबर आहे. म्हणजे हा झाला रिव्हर्सिबल. आता दुसरा इरिव्हर्सिबल रस्ता आहे याच्याकडे, बरोबर आहे. मग आता समजा त्याला असं वाटलं आता इकडून जाऊ, इथे आला, वा वा छान हवा लागते इथे आता आल्यावर.
आता विचार बदलला की नाही मला वापस जायचं, मग आता त्यांनी जर म्हटलं तर मी हवेला वर करतो वर जातो, शक्य होईल का हे? इट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस. स्वतः काही जरी केला तर याने तर याला पुन्हा वापस जाता येणार नाही. बरोबर आहे. देयर इज ए इक्विलिब्रियम ऍट एव्हरी स्टेज. प्रत्येक स्टेजला इथे इक्विलिब्रियम तयार होतो, वापस जाता येतं. देयर इज ए इक्विलिब्रियम ओनली ऍट द एंड ऑफ द प्रोसेस. आकृती लक्षात घ्या. बरोबर आहे. काय झालं आता? हा झाला इरिव्हर्सिबल रस्ता. प्रोसेस थांबली केव्हा? एंड ऑफ द इक्विलिब्रियम. काहीच नाही, शेवटी वापस जाता येत नाही. ही झाली इरिव्हर्सिबल प्रोसेस, ही झाली रिव्हर्सिबल प्रोसेस. ही हळूहळू होईल. इथे काय उडी मारली, अटकला, कार्यक्रम संपला, नाही का? मग ही कोणती होईल? ही इरिव्हर्सिबल प्रोसेस होईल. कारण थोडासा अपोजिंग फोर्स वाढवला. आपण बघितलं सगळ्यांनी हवा फुकली, वापस जाय जाणार नाही, कारण आपला फोर्स अतिशय कमी राहील, त्याचा फोर्स खूप जास्त. द व्हॅल्यू ऑफ ड्रायव्हिंग फोर्स ऑफ द सिस्टीम इज मच ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स ऑफ द सराउंडिंग अँड हेन्स देयर इज ए इक्विलिब्रियम ओनली ऍट द एंड ऑफ द प्रोसेस. आणि इकडे देयर इज ए इक्विलिब्रियम ऍट एव्हरी स्टेज. जेवढ्या स्टेप्स तेवढे इक्विलिब्रियम तयार होतील. मग अशा ह्या दोन प्रोसेस आहेत थर्मोडायनामिक्स मध्ये, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. जवळपास 4 फरक नेहमी परीक्षेत विचारले जातात. इथे गिव्ह द डिफरन्स इन बिटवीन रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता तुम्हाला यातले फरक पण सांगता आले पाहिजेत, लिहिता आले पाहिजेत. मी सांगतोय तुम्हाला आता. रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस तर लक्षात आले, चालेल. मग पहिला फरक, ड्रायव्हिंग फोर्स काय असतो? ड्रायव्हिंग फोर्स इज इन्फानाइटेसिमली ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स. आणि इकडे मच ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स इज इन्फानाइटेसिमली ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स ऑफ द सराउंडिंग and here much greater than the opposing force of the surrounding. The process can be reversed by slight increase in the opposing force of the surrounding. Process can be reversed. Can be reversed. Reverse करायची तर काय कराल? By slight increase in the opposing force of the surrounding. इथे cannot be reversed. Cannot be reversed by slight increase in the opposing force of the surrounding. Extremely slow process. It is a extremely fast process. Irreversible sudden expansion of the gas. वरून उडी मारली खाली, इकडे हजारो स्टेप्स असतील, म्हणजे एक्स्ट्रीमली स्लो, इट इज अ फास्ट. ही आपल्याला अरेंज करावी लागते. म्हणून याला काय म्हटलं आपण? थेरॉटिकल प्रोसेस. आणि इकडे काय म्हटलं आपण? नॅचरल प्रोसेस. नॅचरल प्रोसेस आहे, प्रॅक्टिकल प्रोसेस आहे, निसर्गात दिसून येतात त्या, नाही का? त्यानंतर देयर इज अ इक्विलिब्रियम ऍट एव्हरी स्टेज. इक्विलिब्रियम ऍट एव्हरी स्टेज. आणि इथे देयर इज इक्विलिब्रियम ओनली ऍट द एंड ऑफ द प्रोसेस. आणि आणखी एक आहे की जे शिकायचं, की प्रोसेस जर रिव्हर्सिबल असेल तर मॅक्झिमम वर्क मिळत असतं आपल्याला. मॅक्झिमम वर्क इज ऑब्टेन आणि हिअर मॅक्झिमम वर्क इज नॉट ऑब्टेन. मिनिमम नाही म्हणायचं. इथे मॅक्झिमम वर्क इज ऑब्टेन, हिअर मॅक्झिमम वर्क इज नॉट ऑब्टेन. तर असे 6 पैकी कमीत कमी 4 फरक तरी तुम्हाला ते देता आले पाहिजेत. नोट्स मध्ये मी ते पाठवलेले आहेतच तुम्हाला. तर इथपर्यंत आपल्या 7 प्रोसेस माहिती झाल्या आपल्याला. आयसोथर्मल, त्यानंतर आयसोबारिक, आयसोकोरिक, ॲडिएबॅटिक, सायक्लिक, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. आता यानंतर पुढचा पार्ट आपला थर्मोडायनामिक्सचा सुरू होतो आहे. थोडासा मॅथमॅटिकल पार्ट राहील, हरकत नाही, इंटरेस्टिंग पार्ट आहे. मग आता हे रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय तुमच्या लक्षात आलेलं आहे. काय म्हटलं मी शेवटचा पॉइंट? रिव्हर्सिबल मध्ये मॅक्झिमम वर्क इज ऑब्टेन
आणि इरिव्हर्सिबल असेल तर मॅक्झिमम वर्क इज नॉट ऑब्टेन. एक चॉकलेट घेतलं, तोंडात टाकलं, तसं कसं चावून खाल्लं, सडनली इरिव्हर्सिबल प्रोसेस. तेच लहान मुलाच्या जवळ चॉकलेट दिलं, तो बराच वेळ सगळत राहतो, काय खाल्लं का नाही, एक जिभेवर दाखवतो, काय आहे अजून थोडं, हळूहळू आनंद जास्त मिळतो, म्हणजे मॅक्झिमम वर्क इरिव्हर्सिबल, सॉरी रिव्हर्सिबल. आणि इरिव्हर्सिबल मध्ये मात्र मॅक्झिमम वर्क इज नॉट ऑब्टेन. सर गमतीशीर उदाहरण सांगितलं तुम्हाला. आता पुढचा जो पार्ट आहे आपला तो थोडासा मॅथमॅटिकल आहे, तो आपण लेसन नंबर 5 मध्ये घेऊया. ठीक आहे. गुड बाय.